दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी आदरणीय जी राघव राजेजी भूत यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना भूत परिवार यांच्याकडून भोजन सेवा देण्यात येत आहे। त्याबद्दल भूत परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। जय हिंद, जय गाडगे बाबा। आज या ठिकाणी राघव यांचा जन्मदिवस आहे आणि राघव यांच्या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या निराश्रित बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे आणि विशेष मेनू सुद्धा या ठिकाणी आज ठेवण्यात आलेला आहे। हे आहे रसगुल्ला या ठिकाणी देण्यात येतो आहे, यासोबतच पोळी सुद्धा या ठिकाणी देण्यात। हे रसगुल्ला घे घे घे, अहो गोड आहे ना। आणि या ठिकाणी पोळी सुद्धा आहे, या ठिकाणी आलू वांग्याची भाजी आहे, वरण सुद्धा आहे। आदरणीय आमचे चोखाने या ठिकाणी आलेले सुद्धा या ठिकाणी या निराधारांना मानाचा घास देताना आदरणीय भूत परिवार ज्यांनी या निराधारांना मायाचा घास दिला त्याबद्दल भूत परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। राघव या निराश्रितांना स्वीट वाटतो आहे। अगदी आनंदाने आपला जन्मदिवस हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी खर्च न करता खऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी खऱ्या अन्नाची गरज आहे, ज्यांना या निराधारांना पोटाला भूक आहे आणि ज्यांना खरी गरज आहे असे निराधार निराश्रित जे संपूर्ण भारत देशातील या ठिकाणी आहेत। आणि ही जी महिला दिसते आहे ही अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आपल्या निवारा केंद्रावर आली होती। मित्र, पायाची बोट तिची कटलेली आहे आणि आज ती आपल्या निवारा केंद्रावर आहे। लवकरच ती बरी सुद्धा झालेली आहे, कारण आपल्या निवारा केंद्राचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण सगळेजण मिळून हे लोकचळवळ उभी झालेली आहे। सगळ्यांच्या लोकचळवळीमुळे पेशंट लवकर मानसिक संतुलन हरवलेले लवकर बरे होतात आणि बरे होऊन लवकर ते त्यांच्या घरी सुद्धा जातात। हे आपल्या निवारा केंद्राचं वैशिष्ट्य आहे, विशेष आहे, कारण सगळ्यांचा हातभार या निवारा केंद्राला लागतो आहे। त्यामुळे पेशंट बरं होण्याचा जो क्रम आहे तो फार चांगला आहे आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम सर असो वा सर्व यवतमाळतील डॉक्टरांची महत्त्वाची साथ सुद्धा आहे, कारण औषधीसुद्धा दिली जाते यांना। औषधी दिल्यानंतर औषधीनी बरा होतो पेशंट आणि या बरा झालेल्या बेघर बांधवांना बेघर प्रभूजींना आपण आपल्या घरी सुखरूप सोडण्याचं काम करतो आहे मित्र। आणि जे आपण दान देता, ज्या अन्नदानासाठी आपण दान देता त्या अन्नदानातून जो काही पैसा शिल्लक राहतो त्या शिल्लक राहिलेल्या पैशातून या बेघर बांधवांना घरी जाण्यासाठी मदत होते आणि त्यांचा तिकीट खर्च, त्यांचा जाण्याचा संपूर्ण भोजनाचा खर्च सर्व आपल्या या दानातूनच केला जातो। वेगळी त्यासाठी आम्ही राशीसुद्धा जमा करत नाही, कारण आपण दिलेलं दान या कार्याला यशस्वी वाटेवर नेतो आहे आणि यशस्वी त्यामुळेच आपण होत चाललेलो आहोत। त्यामुळे नंददीप फाउंडेशनचे हे कार्य भारतभरात, बांगलादेश, नेपाळपर्यंत पोहोचलेलं आहे, कारण ज्या निराधार निराश्रितांना रस्त्यावर झोपायची वेळ होती, ज्यांना कचऱ्यातलं खात होते, अशा निराधारांना ज्यांना अन्नसुद्धा मिळत नव्हतं, अशा खऱ्या गरजूंना आपल्या निवारा केंद्रावर आणून त्यांना बरं करून त्यांच्या घरपोच सुखरूप पोहोचवून देण्यात नंददीप फाउंडेशन यशस्वी होत आहे आणि यासाठी आपल्या सर्वांची मोलाची साथ मिळते आहे। त्यामुळेच ही सेवा यशस्वी होत आहे। आपण आज या ठिकाणी भूत परिवार या ठिकाणी आलेला आहे। भूत परिवार या ठिकाणी येऊन अन्नदान करतो आहे। आदरणीय राघव भूत यांचा आज जन्मदिवस आहे आणि राघव अत्यंत आनंदाने या ठिकाणी वाढण करतो आहे आणि स्वीट देतो आहे आणि ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा गरजूंना मायाचा घास देताना भूत परिवार, त्याबद्दल भूत परिवारांचे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळीसुद्धा काका आणि काकूसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। काकांनी 5000 सुंदरकांड यवतमाळमध्ये केलेलं आहे मित्र। लवकरच आपल्या निवारा केंद्रावर सुद्धा सुंदरकांड करण्याचं काकांनी आश्वासन दिलेलं आहे। लवकरच आपल्या निवारा केंद्रावर सुद्धा सुंदरकांड केलं जाणार आहे। काकांकडनं ती सुंदरकांडाचं संपूर्ण जबाबदारीसुद्धा काका घेणार आहेत आणि या ठिकाणी आज भूत परिवार आलेला आहे। आदरणीय आमचे रेवू चोखाने ते या निवारा केंद्राशी घट्ट जुळलेले आहेत आणि निराधारांना मायेचा घास त्यांच्याकडून दिला जातो आहे। अनेक डोनर्स
रैभू चोखानी यांनी जुळवलेले आहेत. मदतीचा हात देण्यासाठी या निवारा केंद्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आदरणीय रैभू चोखानी सतत सातत्याने मदत करीत असतात. आज रैभू आपल्याशी बरेच दिवसापासून जुळलेले आहेत आणि त्यांचा BC ग्रुप आहे. BC ग्रुपच्या वतीने दर महिन्याला एक वेळ अन्नदान सेवा ही केली जाते आणि BC ग्रुपकडून आणि चोखानी परिवाराकडून तर महिन्याला जवळपास 4 ते 5 वेळा तरी अन्नदान केलं जातं. आज या ठिकाणी भूत परिवार यांच्याकडून भोजन सेवा दिली जात आहे. त्याबद्दल शतशः आभार. जय हिंद. जो अत्यंत आनंदाने या ठिकाणी बेघर बांधव भोजन करत आहेत. आता महिलांचे आटोपलेले आहेत. 12:30 वाजता फिक्स भोजन चालू. ही जी महिला दिसते आहे ही पाहतो आपण, ही झारखंड राज्यातील आहे. दोन्ही पायांनी मोडलेली होती. तिला बसतासुद्धा येत नव्हतं, उभंसुद्धा राहता येत नव्हतं. अशा कंडिशनमध्ये ती आलेली झारखंड राज्यातून पांढरकवड्यामध्ये सापडली. पोलीस स्टेशनमार्फत शासकीय रुग्णालयात आली. शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार होऊन ती आज बरी झालेली आहे. हीच आपल्या या सेवा कार्याचं यश आहे आणि ती आज भोजनसुद्धा करते. डॉक्टरांनी सांगितले की ही मरेल की जगेल गॅरंटी नाही, परंतु आज जीवन जगते आहे. राघव दीदी आणि रैभू चोखानी, आरती आणि भूतदादा या ठिकाणी वाढण करत. त्याबद्दल सर्वांचे आभार मनापासून. अजून देऊ का?